अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नवापुरात भव्य जनसेवा सप्ताह। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे प्रमुख नेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 13 ते 22 जुलै 2026 या कालावधीत नवापूर शहर व तालुक्यात जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। या सप्ताहाच्या नियोजनासाठी नवापूर नगरपालिकेच्या वीर एकलव्य सभागृहात जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे व ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली। बैठकीस तालुकाध्यक्ष दिलीप गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, पाणीपुरवठा सभापती शरद पाटील, शहराध्यक्ष मनोहर नगराळे, तालुका महिला अध्यक्षा मंदा गावित, शहर महिला अध्यक्षा चित्रा चव्हाण, आरवार पाटील, युवा उद्योजक धनंजय गावित, अमृत लोहार, इंद्रिस टिनवाला, मिलिंद निकम, अंबादास आतारकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। प्रारंभी देवमोगरा माता, अजितदादा पवार तसेच माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी जनसेवा सप्ताह हा जनतेशी नाते अधिक दृढ करणारा उपक्रम असल्याचे सांगितले। तालुकाध्यक्ष दिलीप गावित यांनी सप्ताहात SIR जनजागृती अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर व विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली। युवा उद्योजक धनंजय गावित, महिला शहराध्यक्षा चित्रा चव्हाण, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती मनीषा मावची तसेच शहराध्यक्ष मनोहर नगराळे यांनीही सप्ताह यशस्वी करण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष दिलीप गावित यांनी केले। बैठकीस पक्षाचे नगरसेवक, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची जयंती 22/7/2026 रोजी साजरा करणार आहोत नंदुरबार येथे। तर या जयंतीनिमित्त दादांचं असं अचानक जाणं आपल्यातून निघून गेल्यामुळे जनसेवा सप्ताह हा साजरा केला जात आहे। आणि या सप्ताहामध्ये महिलांसाठी असेल, वन विभागाचं असेल किंवा ज्या ज्या शासकीय योजना आहेत त्या योजना कशा राबवायच्या आणि दादांचा हा जो जयंतीचा सप्ताह आहे तोच साजरा करायचा आहे। माझी प्रत्येक पदाधिकाऱ्यांना विनंती राहील, इथं जेही पदाधिकारी आहेत ते सर्व तोलामोलाचे आहेत। जेव्हाही ग्रुपला मेसेज टाकला जातो, बरेचसे येतात कार्यक्रमाला, बरेचसे येत नाही, ती खंत वाटते। काल पण जो आपला भूमिपूजनचा कार्यक्रम होता त्याच्यात फक्त अर्धे नगरसेवक होते, अर्धे नव्हते। ज्या पक्षाच्या चिन्हामुळे आणि ज्या नेत्यामुळे आपण निवडून आलेलो आहेत आणि त्यांच्या आदेशान्वये किंवा त्यांच्या कार्यक्रमाला जर आपण जात नसतो तर ती फार मोठी खंत आहे। भाऊसाहेब वेळोवेळी बोलून दाखवता की मी पक्षासाठी आणि या जनतेसाठी नेहमीच सदैव तयार असतो, पण जेव्हा मी माझा कार्यक्रम आयोजित करतो तेव्हा कोणी जायला तयार होत नाही। अर्धे येतात, अर्धे काहीतरी निमित्त दाखवतात। ठीक आहे, कामं असतात, असू शकतात, पण आपलं कोणीतरी प्रतिनिधी त्या कार्यक्रमाला आलं पाहिजे अशी आमची विनंती। ठीक आहे, आज जेव्हा मनोहर भाऊंनी ग्रुपला व्हॉट्सअपला मेसेज टाकला त्या मेसेजच्या सूचनेप्रमाणे बरीचशी इथं उपस्थिती आहे। आनंद वाटतो, अशीच उपस्थिती असली पाहिजे। कदाचित हाच कार्यक्रम जर टाऊन हॉलला राहिला असता तर फक्त पुढच्या 2च लाईनी भरल्या असं मागे पूर्ण रिकामं दिसतं। हा हॉल छोटा असल्यामुळे भरलेला वाटतोय। तर माझी एकच विनंती असेल, महायुतीचं सरकार आहे, महायुतीच्या सरकारमध्ये आपण एक मजबूत असलेला पक्ष राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आहोत आणि नवापूर शहराने तर या राष्ट्रवादी पक्षाला एवढं भरघोस मतदान देऊन जी ही आज बॉडी आमच्यासारख्यांना तुमची सेवा करण्याची संधी दिली, तर मी तुम्हाला विनंती करेन, डिसेंबर 21ला आपली नगरपालिकेची बॉडी निवडून आली, त्यानंतर एकाच महिन्यात दादांचं असं अचानक आपल्यामधून जाणं असल्यामुळे 2 ते 3 महिने पक्षालाच काही सुचलं नाही, म्हणून आपल्यालाही काही सुचलं नाही की आपण काय करायला पाहिजे। पण या सुनेत्राताईंनी जेव्हा ही धुरा सांभाळली आणि ती सांभाळल्यानंतर मागच्या महिन्यामध्ये आपली जेव्हा सर्व टीम मुंबई जाऊन आलो आणि त्यांनी जो आपल्याला विश्वास दिला आहे की नवापूर शहरासाठी, तालुक्यासाठी, नवापूर विधानसभासाठी जे जे लागेल ते आम्ही देण्यास तयार आहेत। जर एवढी मोठी ताकद असेल तर ती ताकद आपल्याला नक्कीच भविष्यात तुमच्या माझ्यासाठी आणि जनसेवेसाठी कामात येणार आहे। तुमचे जेही कामं असतील, अडीअडचणी असतील तर येत्या 5 वर्षामध्ये सुटणारच आहे। एका दिवसात कुठल्याही अडचणी सुटत नाही, थोडासा टाईम लागतो। पण आपल्याला आज घाई इतकी झालेली आहे। पूर्वी कसं होतं,
लँडलाईनचा डब्बा राहायचा, त्याच्यात एक एक नंबर डाला. हा सप्ताह उद्यापासून चांगल्या रीती यशस्वीरित्या पार पाडायचा आहे. आणि आज मनोहर भाऊंनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्वजण इथं उपस्थित राहिले. सर्वांचे खूप खूप आभार. आणि यापुढेही असं काही कार्यक्रम असले तर जास्तीत जास्त संख्या ही पदाधिकाऱ्यांची असली पाहिजेत. जास्त संख्या राहिली तर आम्हालाही बरं वाटतं की नाही, आपल्याकडे खूप फार मोठी ताकद आणि त्या ताकदीने आपण नक्कीच गडकिल्ले जिंकू शकतो. बस आज दिलीप सरांनी अध्यक्षाचं मानाचं स्थान दिलं, त्यांचाही आभार. सर्वांच्या मागे ही ताकद उभी करायची आणि दाखवून द्यायचे की शहर आणि तालुका हा भाऊसाहेबांच्या मागे आहे आणि ते भाऊसाहेब जर ठरवलं तर हातात घेतलेलं कार्य नक्कीच करू शकतात. आता पुढच्या उद्यापासून एक पूर्ण अजितदादांचा वाढदिवस 22 तारखेला आहे. तर त्या संदर्भात दादा तर आपल्यात काही राहिले नाही, पण त्यांच्या काही आठवणी, त्यांचे काही संस्कार जे त्यांनी आपल्यावरती दिले, या पार्टीला दिले व या पार्टीला कसं योग्यरीतीने आपण यशाकडे नेऊ शकतो, याची आपण कशी एक दखल घेऊ शकतो व येणाऱ्या पिढीला व आपल्यातले जे लोक आहेत त्याच्यातलं एक समाज बांधवांना आपण कसं जागृत करून तिथे त्यांची एक आठवण करून आपण एक त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठीचा हा सप्ताहाचा कार्यक्रम आहे. विविध कार्यक्रम त्याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत. तर यामध्ये जेवढे पण आपण सगळे पदाधिकारी आहोत यांनी मनावरती घ्यायचं आहे आणि सगळ्यांनी सहभाग याच्यामध्ये नोंदवायचा आहे. कारण की बऱ्याच ठिकाणी असं होतं आहे का राष्ट्रवादीच्या याच्यामध्ये बोलायला थोडी खंत होते, पण ठीक आहे, जे वास्तू परिस्थिती ती मांडायचा एक छोटा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मलाही हक्क आहे आणि प्रत्येकच इथं बसलेले जेवढे लोक आहे प्रत्येकाला हक्क दिलेला आहे का आपण बाकी तालुक्यांच्या मानाने आपण नवापूर तालुका कोणत्याही प्रकारच्या याच्यामध्ये असेल, म्हणजे विविध कार्यक्रम असतील पक्षा रिलेटेड, त्याच्यामध्ये आपण कुठेतरी मागे पडत आहोत, कुठेतरी आपली सगळ्यांची एकात्मता दिसत नाही आहे. तर या अनुषंगाने आपल्याला एकत्रित यायचं आहे आणि जिल्ह्यामध्ये नवापूर तालुका नंबर 1 पक्षाच्या याच्यामध्ये कार्यक्रमांमध्ये सहभागी आहे आणि त्यांची दखल जिल्हा अध्यक्षांनी घेतली पाहिजे. आपल्याला त्या प्रकारचं काम करायचं आहे आणि बस एवढंच सांगून माझे 2 शब्द. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंगचं आयोजन करण्यात आलं आणि या मीटिंगमध्ये दिनांक 22 जुलै रोजी सन्माननीय स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती आणि त्या जयंतीच्या निमित्तानं बरेचसे कार्यक्रम या तालुक्यामध्ये राबवण्याचा एक संकल्प सन्माननीय भाऊसाहेब आणि सन्माननीय अभिजितदादा मोरे यांनी उचललेला आहे. या कार्यक्रमाला आपल्या सर्वांची साथ, आपल्या सर्वांचं बळ आणि आपल्या सर्वांची मेहनत त्या ठिकाणी लाभणार आहे. म्हणून मुद्दामून हा कार्यक्रम छोटा जरी असला तरी फार मोठ्या सन्मानाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला आजच्या ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी सन्माननीय नगराध्यक्ष या नवापूरचे, त्यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावं असं मी आपल्या सर्वांना राबवायचे आहे. सर्वात महत्त्वाचा एक कार्यक्रम चाललेला आहे, मतदार पुनर्निरीक्षण, SIR. हा SIRचा प्रोग्राम जो आहे हा फार महत्त्वाचा प्रोग्राम आहे. या प्रोग्राममध्ये समजा एखादा मतदार किंवा एखाद्या मॅपिंगकरता मतदार जर सुटला तर त्याचं नुकसान होण्याचा संभव आहे आणि म्हणून SIR करताना मतदार पुनर्निरीक्षण करताना तो जो BLO असेल त्याच्याबरोबर आपला BLA म्हणजे आपल्या आपल्या बूथवरचा माणूस, एक माणूस आपण त्या ठिकाणी द्यायचा आहे, जेणेकरून राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी आपला उभा राहून त्या ठिकाणी मतदार पुनर्निरीक्षण जे आहे, पुनर्परीक्षण जे आहे ते करता येईल आणि जास्तीत जास्त मतदारांना किंवा ते जे लोक आहेत ते कसे यादीमध्ये समाविष्ट करून घेता येईल याचं आपण त्या ठिकाणी बघायचं आहे. तर प्रत्येक पदाधिकाऱ्यांना तालुका लेवलला जे काम करतात, नगरपालिकेमध्ये जे काम करतात, त्यांना माझी सर्वांना विनंती आहे, मान्य भाऊसाहेबांच्या सूचनेनुसार सर्वांना विनंती आहे की आपण ज्या ज्या ठिकाणी आपल्याला बूथ लागत असतील त्या ठिकाणी एक आपल्या वार्डातला माणूस त्या ठिकाणी द्यायचा आहे. तो अधिकृत पक्षाचा राहील, तो राष्ट्रवादीचा राहील आणि त्याला आपण ओळखपत्र देणार आहोत की हा आमचा अधिकृत या ठिकाणी राष्ट्रवादीचा BLO म्हणून या ठिकाणी आम्ही नेमणूक केलेली आहे. त्यांची यादी जी आहे ती जिल्हा लेवलला आपण कलेक्टरकडे सुद्धा देणार आहोत आणि त्या ठिकाणी त्यांना ते प्रमाणपत्र किंवा ते ओळखपत्र देण्याचे जे अधिकृत पक्षाकडून आपण त्या ठिकाणी त्याची नेमणूक करणार आहोत. म्हणून BLO देताना जेणेकरून त्या गल्लीमध्ये, त्या वार्डामध्ये तो माणूस त्यांना ओळखतो किंवा
काहीतरी त्यांना दाखले काढून देण्याकरिता मदत करतो अशा माणसाला आपण त्या ठिकाणी द्यायचं, ज्याला आवड आहे, कंटाळा करणारा नाही, ज्याला आवड आहे अशा माणसाला आपण त्या ठिकाणी, लेडीज असो किंवा जेंट्स असो, दोघांपैकी एकाची आपण त्या ठिकाणी नेमणूक करायची आहे. तर प्रत्येक गल्लीमध्ये बूथ वाईज, तालुक्यामध्ये बूथ वाईज आपण एक माणूस त्या ठिकाणी द्यायचा आहे. खेड्यापाड्यावर आपल्या जिल्हा परिषद गण जेवढे असतील ते इथूनही सर्व लोक या ठिकाणी आणण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून 9 तारखेचा जो कार्यक्रम आहे तो हा आपला ओळख देणारा, नवापूरची ओळख देणारा कार्यक्रम आहे, समाजाची ओळख देणारा कार्यक्रम आहे, एकजूट करून देण्याचा एक कार्यक्रम आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाला 9 तारखेच्या कार्यक्रमाला, 9 ऑगस्टच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी आपल्या समर्थकांसह नव्हे तर कार्यकर्त्यांसह, चांगले जे कार्यकर्ते आपले असतील त्यांना या ठिकाणी उपस्थित करायचं आहे. आणि जास्तीत जास्त मोठ्या संख्येने नवापूरला आपण या ठिकाणी 9 तारखेला हजर राहायचं आहे. त्याचं कार्यक्रमाची रूपरेषा आपण, कार्यक्रमाची स्पेशल जेव्हा मीटिंग राहील त्यावेळेला घेतली जाईल. परंतु ज्या पक्षाकडच्या सूचना होत्या त्या मी आपल्याला या ठिकाणी दिल्या. याच्यावर आपल्याला जर कोणाला चर्चा करायची असेल तर मी आता आपले भाऊसाहेबांच्या आदेशाने 9 तारखेला जो ऑगस्ट 9 आदिवासी दिवस आहे तो सुद्धा जोरात या राष्ट्रवादी पक्षातर्फे आणि राष्ट्रवादी संख्या दिसेल असे आपलं नियोजन राहणारच आहे. तसंच या पक्षाच्या ज्या कार्यक्रमात काही बी सूचना असतील ते आम्ही नित्यंत पाळू. सभासद असल्याने, सदस्य असल्याने, तसेच या राष्ट्रवादी पक्षाचे खूप खूप आभार. तर त्यांनी असे कार्यक्रम आयोजन करून आम्हाला आमंत्रित करतात, फोन करतात, त्याचेही धन्यवाद. आपलं आता BLOची कामं चालू आहे ते आहेच, पण त्या संदर्भात सरांनी माहिती दिलीच. पण आपल्या महिला गटातर्फे आज 15 जुलै महिला सक्षमीकरण या विषयावरती आम्हाला बैठक घ्यायला सांगितली होती. वरील आदेशांमुळे आजचा ह्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झालो आहोत. सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, तसेच माझे तालुका अध्यक्ष, पदाधिकारी, माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज आपण आपला हा जे राष्ट्र चालतं आहे हे राष्ट्र केवळ आणि केवळ महिलांवर अवलंबून आहे. महिला सक्षमीकरण म्हणजे काय हे तर आपल्याला सगळ्यांना ठाऊकच आहे. पण महिला आहे, शक्ती आहे, महिला शक्ती आहे, प्रेरणा आहे. तिच्यामुळेच उजळते जीवनाची वाटचाल. तिला द्या शिक्षण, तिला द्या समान अधिकार, तेव्हाच घडेल भारताचा खरा विकास. आजची स्त्री फक्त घरापुरताच मर्यादित नाही, तर ती प्रत्येक क्षेत्रात उड्डाण घेत आहे. विज्ञान असेल, उद्योग असेल, क्रीडा असेल, प्रशासन असेल, संरक्षण असेल आणि न्यायव्यवस्था इत्यादी ठिकाणात, अंतराळात सुद्धा महिला पोचल्या आहेत. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी त्यांचा कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. सबला नाही देशाची शान, शिक्षित आहे महिला, सशक्त समाज, समान हक्क, समान संधी. प्रत्येक यशस्वी समाजामागे महिलांचा मोठा हात असतो आणि महिलांचा मोठा वाटा असतो. आणि विचारांना बळ देणाऱ्या सुद्धा महिला असतात. तर मला एवढंच सांगायचं आहे या दिवसापुरता, या कार्यक्रमापुरता, की आपण जर सावित्रीबाई फुले त्यांची जे निवारण असतं, जगायचे जे असतं ते व्यवस्थित असेल आणि त्याचबरोबर त्यांच्या जीवनात ते व्यवस्थित राहू शकतात हे आपण त्यांना कळवलं पाहिजे. आणि व्यवस्थित सगळं परिवार जो आहे ते सांभाळू शकतात असं आपण त्यांना समजवलं पाहिजे. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत असो किंवा घर चालवणे असो, हे सगळं आपण त्यांना व्यवस्थित माहिती देऊन सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर जे BLOचे काम आहे म्हणजेच मतदानचं, BLO जो आहे SIR वगैरे, त्याच्यात महिला ज्या आहेत त्यांना जास्त करून समजत नाही, तर त्यांना व्यवस्थित माहिती देऊन नेमकं काय करायचं आहे त्याविषयी त्यांना कळवायचं, जेणेकरून आहे हे सांगितलं पाहिजे. जेव्हा आपण फॉर्म भरतो ना, फक्त काय करतो, त्यांचे कागदपत्र मागतो, कसं भरायचं ते पण सांगतो किंवा भरून देतो, पण नेमकं त्याच्यात आपण काय करतो ते त्यांना सांगितलं पाहिजे. आणि मतदान करणे हे इम्पॉर्टंट आहे, म्हणजेच महत्त्वाचे आहे हे सुद्धा त्यांना सांगितलं